हॅलो ट्रेडर्स. तर आजचे जे ट्रेड्स मी घेतलेले आहेत, 5 ट्रेड घेतले होते. हे 5 ट्रेड्स आहेत ते. त्यातला कमेन्स इंडियाचा SL हिट झाला आहे माझा. AU बँक, हिंदुस्तान पेट्रोलियम, LIC आणि MFSL, हे 5 ट्रेड्स. तुम्हाला पहिले LICचा दाखवतो. हा LICचा ट्रेड चालू आहे माझा. स्टॉप लॉसच्या खूप जवळ जाऊन आता सध्या चालू आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम इथे सेल केला होता मी आणि इथे पोझिशन चालू आहे. हा MFSLचा आहे. हा याचा प्रॉफिट लॉस चालू आहे. AU बँक, AU बँकचा इथे सेल केला होता आणि मला असं वाटतं आहे की पहिलेच त्याने खूप मुवमेंट देऊन दिलेली आहे. आत्ता काही वेळा साईडवेज चालेल, पण ठीक आहे, बघू शकतो आपण काय होईल ते पुढे. असे 4 चालू आहेत आत्ता आणि ओव्हरऑल पोझिशन्स बघूयात. SL हिट होतं की टार्गेट हिट होतं. आणि नाही झालं तर 3 वाजेपर्यंत वेट अँड वॉच. आणि माझा रिस्क रिवॉर्ड मी जसं बोललो आहे तुम्हाला की 1:3 असतो, हा रिस्क रिवॉर्ड आहे प्रत्येक ट्रेडला. बघू शकतात 1:3, 1:3. रोज माझ्या ह्या व्हिडिओज बघत राहा. बघता बघता तुम्हाला शिकता येईल. आणि जेव्हा माझे 1,000 सबस्क्रायबर्स होतील आणि 1,000 कमेंट्स होतील कोणत्या पण एका व्हिडिओला, त्यानंतर मग मी हे शिकवायला सुरुवात करेल. पण सध्या तरी तुम्ही फक्त बघू शकतात की मी खरंच प्रॉफिटेबल आहे की नाही, मी खरंच शिकवण्यायोग्य आहे की नाही, तुम्हाला ह्या व्हिडिओजवरून समजून जाईल. मग तुम्हाला माझ्याकडून शिकायचं की नाही शिकायचं हे तुम्ही ठरवा पुढे. एखाद 2 SL तर जाणार माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये, पण ओव्हरऑल महिन्याच्या शेवटी तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. रोज मी 5 ट्रेड्स घेतो रोज. त्यात काही SL जातात, काही टार्गेट हिट होतात, पण महिन्याच्या शेवटी आणि ह्या महिन्याच्या शेवटी मी किती प्रॉफिटमध्ये आहे हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि त्यानंतर मी माझा फंड पण वाढवणार आहे, रेज करणार आहे. तेव्हाही तुम्हाला माझे प्रॉफिट लॉसचे व्हिडिओज बघायला खूप मजा येईल. तर सध्या तरी मी आता फक्त 2 लाखावर हे सगळं चाललं आहे आणि मग मी काही दिवसात वाढवणार आहे फंड. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. SLच्या मागे पण लॉजिक असतं. प्रॉपर त्याच्या आधीच खाली आलं आहे मार्केट, म्हणजे हा स्टॉक जो LICचा आहे, त्याने जर हा लो तोडला तर मग जाईल, तो बऱ्यापैकी खाली जाईल. आता हा पण रिटेस्ट करायला गेला आहे. जाऊन मला असं वाटतं की या हायपर्यंत किंवा या हायपर्यंत जाईल तो. स्टॉप लॉस तर जायला नको, कारण लिक्विडिटी आहे त्याला खाली. इथेपर्यंत तरी तो आरामात जाणार. पण ठीक आहे, आपलं 1:3 असल्यामुळे आपण 1:3 नेहमी कन्सिडर करतो. तसंच MFSL इथेपर्यंत आला, त्यानंतर एक नवीन हाय बनवला. आता तो जाईल खाली. इथेपर्यंत तर नक्कीच जाईल, आजचा जो दिवसाचा लो आहे तिथेपर्यंत. AU बँक आला. कोणताच स्टॉक कधीच असं पूर्णपणे सरळ पडत नाही, तो थोडाफार रिटेस्ट करतोच. ठीक आहे, हा त्याचा तोच फेज चालू आहे. जर इथून त्याने हा हाय तोडला तर त्याचा स्टॉप लॉसच जाईल, पण जर इथून त्याने याचा लो जर तोडला तर तो 1:3 देऊनच जाईल. असे काही लॉजिक्स आहेत माझे
सिंपल लॉजिक आहेत, ते तुम्हाला मी शिकवेल. पण त्याआधी जोपर्यंत 1000 सबस्क्रायबर्स होत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त ह्या व्हिडिओज बघू शकता. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.